आणि यानंतर मोठी बातमी मुंबईतनं मुंबईच्या काळा चौकी परिसरातल्या मिंट कॉलनी परिसरात स्फोट झालेला आहे आणि भीषण आग भडकली आहे। हे गॅस सिलेंडरचे स्फोट असल्याची प्राथमिक माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचल्यात। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईचा काळा चौकी परिसर मध्यवर्ती परिसर आहे, गजबजलेला परिसर आहे। याच काळा चौकी परिसरातल्या मिंट कॉलनीमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले। प्रथमदर्शनी हे सिलेंडरचे स्फोट झाले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जाते। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या पोहोचल्यात। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अमेय राणे आपल्याला माहिती देतात। अमेय, एका शाळेमध्ये स्फोट झाल्याचं कळतंय। ही शाळा कोणती आहे, काय माहिती मिळते सध्याची? ज्ञानदा, काळा चौकी परिसरात मिंट कॉलनी हा जो परिसर आहे तिथं साईबाबा पथ मार्गावरती एक पालिकेची शाळा आहे। त्या शाळेत हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, परंतु त्याला अधिकृत दुजोरा अजून मिळालेला नाहीये। अग्निशमन कंट्रोलकडनं जी आपल्याला माहिती मिळाली आहे त्यानुसार आग लागल्याची तिथं घटना घडलेली आहे याची प्राथमिक माहिती आहे आणि तुर्तास अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत आणि अग्निशमन दल हे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते। परंतु स्थानिकांकडनं आपल्याला जी माहिती मिळाली आणि त्यांच्याकडनं जे सहकार्य मिळाले त्यातनं जी माहिती समोर येते की 6 स्फोटांचे आवाज हे तिथं जोरदार परिसरात आलेले आहेत। आसपासच्या परिसरात त्याचे हादरे सुद्धा जाणवलेले आहेत आणि प्राथमिक माहितीनुसार हे गॅस सिलेंडरचे स्फोट असण्याची शक्यता आहे। परंतु हे गॅस सिलेंडर शाळेत इतक्या मोठ्या प्रमाणात का ठेवण्यात आले होते, ते तिथं कशासाठी होते, तिथं कॅन्टीन होतं का आणि कॅटरिंगचा अन्य काही व्यवसाय तिथं चालायचा का, या सगळ्या तपासाचा भाग आहे। परंतु अशा प्रकारे जिथं लहान मुलांचा वावर असतो शाळेच्या जवळ किंवा शाळेच्या आवारात अशा प्रकारची घटना घडणं ही खरोखर एक अलार्मिंग घटना आहे आणि या घटनेची सखोल चौकशी केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। बरोबर आहे, तू म्हणतोस त्याप्रमाणे चौकशीची गरज आहे, कारण शाळेमध्ये 6 सिलेंडर का ठेवले गेलेले होते याचं कारण पुढे येणं गरजेचं आहे। सुदैवानं संक्रांतीची सुट्टी होती, त्यामुळे शाळेत कुणीही नव्हतं अशी सध्याची माहिती आहे। ताजे अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद अमेय या माहितीबद्दल।